जालन्याच्या भोकरदन शहरातील गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर दिलीप राजपूत पोलिसांच्या ताब्यात। मागील 45 दिवसांपासून फरार असलेले आरोपी डॉक्टर दिलीप राजपूतच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आवळल्या मुसक्या। जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या। जालन्याच्या भोकरदन शहरातील गर्भपात प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी डॉक्टर दिलीप राजपूतला पोलिसांनी जेरबंद केले। आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। मागील 45 दिवसांपासून डॉक्टर दिलीप राजपूत हे फरार होते। 6 जुलै रोजी जालना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या पथकानं भोकरदन शहरातील राजपूत सोनोग्राफी सेंटरवर छापा टाकून अवैध गर्भपाताचा भांडाफोड केला होता। या कारवाईत पोलिसांच्या पथकाने सदर सोनोग्राफी सेंटरवर अलमारी भरून गर्भपात करणाऱ्या औषध गोळ्यांचा साठा आणि सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता। गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपीचा छापा कारवाई होणार असल्याची कुणकुण लागल्याने तो फरार झाला होता। दरम्यान तब्बल 45 दिवस फरार असलेला मुख्य आरोपी डॉक्टर दिलीप राजपूत याच जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून बेड्या ठोकल्यात। सदर आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केला असता 29 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणातील पुढील तपास जालना पोलीस शाखा करत आहे। जालना आणि पोलिसांचं जॉईंट पथकने एका हॉस्पिटलवर छापा टाकून तिकडे गर्भपातचा प्रकार होतो असा उघड केला होता आणि PCPNDT कायद्यानुसार त्याच्यामध्ये गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला होता। त्यामध्ये 4 आरोपी अटक केले होते। त्यामध्ये नर्स काही एजंट असा होता, पण मुख्य आरोपी जो डॉक्टर मुख्य आरोपी दिलीप सिंग राजपूत तो त्या दिवशीपासून फरार होता। त्याच्यासाठी बरेच आम्ही टीम लावली होती, खासकर NCBची टीम त्याच्यामध्ये मागचे 45 दिवसापासूनच मागे होती आणि लास्ट 20-25 दिवसापासून तर बाहेर मुक्काम करूनच शोध घेत होती। 2-3 अशी वेळ आली, थोड्याने चुकली टीम, म्हणजे ते जवळ येऊन पण सक्सेस नाही भेटली। पण शेवटी काल रात्री आरोपीला मुख्य आरोपीला जळगावमधून जिल्ह्यामधून ताब्यामध्ये घेण्यामध्ये टीमला सक्सेस भेटलेली आहे। अगोदर त्या आरोपीची माननीय सेशन कोर्टामध्ये त्यांनी बेल अँटिसिपेटरी बेल टाकली होती, ती पोलिसांनी व्यवस्थित दिल्यामुळे रिजेक्ट करण्यात आलेली होती आणि तरी तो आरोपी पळण्याचा प्रयत्न करत होता। आता ते अटक करून सक्सेस भेटला आहे। आता नुकताच आता जस्ट मला माहिती प्राप्त झाली आहे की त्याला आम्ही 14 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती। 7 दिवसाची पोलीस कस्टडी 29 तारीखपर्यंतची कोर्टाने त्याला ग्रांट केली आहे। आता त्याच्यासोबत अजून कोण कोण इन्व्हॉल्ड होता, प्लस जो भ्रूण वगैरे त्यांनी गर्भपात केले आहे ते कुठे त्यांनी विल्हेवाट लावली, त्यातून किती पैसे कमवले, त्यांचा काय केला, ती सगळी चौकशी आता तो मुख्य आरोपी आम्हाला भेटल्यामुळे त्याला आता वेग येईल आणि त्याप्रमाणे आम्ही आता सगळी चौकशी करणार आहोत। सर, गर्भपात केंद्रासोबतच गर्भलिंग निदान सुद्धा तो करायचा का, काय सांगते? म्हणजे अबॉर्शन नाही, अबॉर्शन तो गर्भपात झाला। सोनोग्राफी जेंट्स आहे, लेडीज आहे, बॉय आहे या बेबी, लिंग निदान हो हो, म्हणजे तो तसाच जो म्हणजे सोनोग्राफी करूनच ज्या की मुली आहे तसा जर सापडला तर त्याचं अबॉर्शन करण्याचं आहे। इनफॅक्ट अशी पण तपासामध्ये निष्पन्न झालं आहे की कधी कधी पूर्णपणे व्यवस्थित सोनोग्राफीमध्ये निष्पन्न न असताना पण मुली आहे असं सांगून पण पैशासाठी करत होता असं आमची तपासामध्ये आतापर्यंत वाटत आहे। आणि तो कस्टडीमध्ये आल्यानंतर आता त्याचा अजून डिटेलमध्ये तपास करता येईल।